याचं मिररिंग कसं होईल मित्रांनो? याचं मिररिंग करू पहिल्यांदा. 15चा वर्गाचं होईल 51चा वर्ग, बरोबर. 5 आणि 1 ची आदला बदल झाली त्याचा वर्ग, अधिक 7 आणि 5 ची आदला बदल करू, 5 आणि 7 होईल त्याचा वर्ग. हे मिररिंग केलं. ह्या दोघांचीही किंमत, या दोन्ही जोड्यांची किंमत जर सारखी आली तर हे स्क्वेअर मिररिंग असणार. 15चा वर्ग 225, 75चा वर्ग किती येतो मित्रांनो? 5चा वर्ग 25 येतो आणि 7 आणि 8, 8 7 56. तर अशा पद्धतीने ह्या जोडीचं जे उत्तर असणार आहे ते आहे 5 आणि 5 10, हातचा लेख 5 आणि 56 2 58, 5850. आता आपण 51चा वर्ग करू. 51चा वर्ग माहीत नसेल तर कसं करायचं माहिती तुम्हाला? 1चा वर्ग केला 1, 5 1 5, 5 2 10, हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने वर्ग कसा करायचा मी तुम्हाला वर्ग करण्यासंबंधीचा व्हिडिओ दिलाय मित्रांनो, तो नक्की पाहून घ्या. तर 51चा वर्ग केला मी झटकन. इथं 57चा वर्ग करायचा आहे. 7चा वर्ग केला, 7 7 49, हातचे आले 4, 7 5 35 2 70, 70 आणि 4 74, हातचे 7 आले, 5 5 25, 25 आणि 7, 7 आणि 5 12 32. तर मी दोघांची पुन्हा इथं मांडणी केली, बेरीज करतोय आता. 9 आणि 1 10, हातचा आले 1 5, 6 आणि 2 8, 3 आणि 2 5. बघा मित्रांनो, इथं हा जो सेट होता, या सेटचं उत्तर आलंय 5850. याचं मिररिंग केल्यानंतर जो नवीन सेट तयार झाला त्या सेटचं सुद्धा उत्तर आलंय मित्रांनो 5850. याचा अर्थ असा होतो की हे जे मिररिंग केलंय हे स्क्वेअर मिररिंग आहे. संख्यांची किंमत, या सेटची किंमत जर मिररिंग केल्यानंतर जो सेट तयार होतो तो सेट आणि आधीचा सेट या दोघांची किंमत जर सारखी आली तर समजायचं हे स्क्वेअर मिररिंग आहे. ही जी मिररिंगचा हा जो सेट आहे, ही जी एक जोडी आहे त्यावरून ही दुसरी जोडी तयार झाली. अशा ह्या ज्या जोड्या, ही एक जोडी सांगितली मी, अशा स्क्वेअर मिररिंगच्या फक्त 5 जोड्या आहे मित्रांनो, फक्त 5. आणि त्या ह्या 5 जोड्या आहे मित्रांनो. त्यातली ही पहिली जोडी आपण पाहिली 15चा वर्ग अधिक 75चा वर्ग. याचं मिररिंग केल्यानंतर जी जोडी तयार होते ना मित्रांनो, 51चा वर्ग अधिक 57चा वर्ग. ह्या जोडीमुळे कोणती मिररिंग तयार होईल मित्रांनो? 14 आहे तर 41चा वर्ग अधिक 78चा वर्ग. आणि याचं काय होईल? 17चा 71चा वर्ग अधिक 48चा वर्ग असं तयार होईल. त्यानंतर 26चा 62चा वर्ग अधिक 97 ऐवजी इथं 79चा वर्ग होईल. आणि इथं मात्र 72चा वर्ग अधिक 69चा वर्ग.